नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हिवाळा असेल तर यामुळे आपली स्किन जी आहे ही ड्राय होते, स्किन फाटते, उलटे, रखरखीत होते. तर अशा ड्राय स्किनपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे स्किन सॉफ्ट सुंदर तर होणारच आहे, परंतु दिवसभर आपली स्किन अगदी सुंदर दिसेल. यावर एक नॅचरल चमक येऊन रंग देखील उजळतो. आणि हो, उपाय अगदी साधा सोपा व घरगुती रामबाण असून यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो. म्हणूनच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण घरच्या घरी हा उपाय करू शकतो. आणि ज्या वेळेस हवे त्यावेळेस आपल्याला हे ताजे तयार करून मग याचा वापर करायचा आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा. तर बटाटा घेऊन याची प्रथम साल काढून घ्या व याप्रमाणे ही किसून घ्यायची आहे. किसून मिक्सरमध्ये पाणी न टाकता हे छान वाटून घ्या व वाटून घेतलेल्या बटाट्याचे याप्रमाणे रस काढून घ्यायचे आहे. कॉटनचा एक स्वच्छ असा रुमाल किंवा याप्रमाणे कपडा घ्यायचा आहे आणि याचे जे रस आहे हे काढून घ्यायचे आहे. आणि आपल्याला हवे तितके रस यामधून काढून घ्या. येथे मी 2 चमचे रस घेणार आहे आणि यामध्ये 1 चमचा भरून ग्लिसरीन टाकायचे आहे. आणि जर आपल्याकडे ग्लिसरीन नसेल तर याऐवजी आपण खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. ग्लिसरीन यामध्ये छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण आंघोळीआधी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या आणि यावर याप्रमाणे हे लावून किमान 2 ते 3 मिनिटे छान गोलाकार मसाज करा. मसाज करून हे असेच 15 ते 20 मिनिटे सोडून द्या आणि यानंतर आंघोळ करून घ्यायचे आहे किंवा कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. असे केल्यामुळे दिवसभर आपल्या स्किनवर मॉइश्चर टिकून राहतो, स्किन सॉफ्ट व सुंदर राहते व चेहऱ्यावरील कुठल्याही प्रकारचे काही त्रास असतील जसे पिंपल्स, डाग, तर हे देखील यामुळे निघून जातात व स्किन अगदी सॉफ्ट, सुंदर व सतेज दिसते व चेहऱ्यावर एक नॅचरल अशी चमक येते. 4 लोक तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाहीत की इतक्या थंडीमध्ये देखील तुम्ही स्किनला काय करत आहात की तुमची स्किन इतकी सुंदर कशी दिसत आहे. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून घरच्या घरी सहजतेने मिळणार आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला हे हवे आहे त्यावेळेस तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. एका वेळेस जास्त तयार करून ठेवू नये. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.